या ठिकाणी अकोल्याच्या रेस्ट हाऊसमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं अकोला एज्युकेशन सोसायटीच्या संदर्भामध्ये जो काही संघर्ष सध्या अकोले तालुक्यामध्ये उभा राहिलेला आहे त्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीची आपली भूमिका मांडण्यासाठी या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। सर्वप्रथम या ठिकाणी आलेल्या चळवळीचा उजवा हात असलेल्या सर्वच पत्रकार बांधवांचं या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने मी प्रथम अभिनंदन करतो, आभार मानतो। त्याचबरोबर महाविकास आघाडीचे वेगवेगळे नेते या ठिकाणी आलेले, संघटनांचे नेते या ठिकाणी आले, त्या सगळ्या संघटनांच्या नेत्यांचं, पक्षाच्या नेत्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार मानतो। या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा सेक्रेटरी या नात्यानं या ठिकाणी अकोला एज्युकेशन संस्थेच्या संदर्भात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आपली भूमिका विशद केलेली आहे। तरी पण आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं जिल्हा सेक्रेटरी या नात्यानं काही 5 मुद्द्यांवर या ठिकाणी 5 मुद्दे मी आपल्या महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी मांडणार आहोत। या ठिकाणी आमचं पहिल्यांदा म्हणणं आहे का अकोला एज्युकेशन संस्था या संस्थेचं सभासदत्व हे खुलं केलं गेलं पाहिजे, ही आमची सर्वप्रथम मागणी आहे। त्याच्यानंतर जी काही संस्थेची घटना आहे ती कालबाह्य झालेली आहे, त्यातल्या काही तरतुदी ह्या लोकशाही मूल्यांचा भंग करणाऱ्या आहेत। त्याच्यामुळं त्या ठिकाणी ती खाजगी मालकीचे संस्था कशी केली जाईल अशा प्रकारच्या त्या ठिकाणी तरतुदी केलेल्या आहेत, तर त्याबद्दल तो घटनेमध्ये तरतूद केली गेली पाहिजे। त्याच्यानंतर आपण बघतो का कोणत्याही सार्वजनिक संस्थेची मालमत्ता ही त्या संस्थेच्या ट्रस्टीची किंवा मालकीची होत नाही, परंतु तशा प्रकारचे बदल त्या संस्थेच्या घटनेमध्ये केले गेलेले आहे, त्याच्यातही बदल केला पाहिजे, हे आमचं या ठिकाणी म्हणणं आहे। त्याचबरोबर संस्थेची जी काही उभारणी झाली, या उभारणीमध्ये अकोले तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या देणग्यांमधून त्या संस्थेची उभारणी केली गेलेली आहे, म्हणून तशा प्रकारचा घटनेमध्ये त्या ठिकाणी बदल केला गेला पाहिजे, हे आमचं या ठिकाणी म्हणणं आहे। त्याचप्रमाणे कोणत्याही सार्वजनिक संस्थेमध्ये सभासदांना आणि सर्वसाधारण सभेला अधिकार दिलेले असतात, परंतु त्या घटनेमध्ये तशा प्रकारचा बदल केलेला आहे का त्या ठिकाणचे सर्व अधिकार जे काही आहेत त्या ठिकाणच्या ट्रस्टीला आणि त्या ठिकाणच्या व्यक्तीला दिले गेलेले आहेत। अशा अनेक प्रकारच्या त्या घटनेमध्ये बदल केलेले आहेत। पण सर्वप्रथम या 5 मुद्द्यावर आमची या ठिकाणी मागणी आहे का या संदर्भामध्ये त्या घटनेत बदल केले गेले पाहिजे। आता काल परवा 2 दिवसापूर्वी या ठिकाणी आमदार किरणजी लहामटे यांची पत्रकार परिषद झाली, त्यांनी त्यांच्या त्या ठिकाणी मुद्दे विशद केलेले आहे। महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही आता काल परवा या संस्थेला एक पत्र दिलेलं आहे का या संदर्भामध्ये त्यांनी 7 दिवसाची मागणी केलेली आहे, 7 दिवसाच्या आत बैठक लावावी, परंतु आम्ही या ठिकाणी मागणी करतोय का 7 दिवस हे फार होत आहेत, पुढे कॉलेजचे ऍडमिशन आहेत, शाळा कॉलेजेस सुरू होणार आहेत, त्याच्यामुळं 2 दिवसातच या ठिकाणी त्यांनी तातडीने बैठक लावावी अशा प्रकारचं पत्र महाविकास आघाडी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे। त्याची तातडीने अंमलबजावणी करावी आणि 2022ला जे काही लेखी आश्वासन माननीय मधुकररावजी पिचड यांनी दिलेलं होतं त्याची अंमलबजावणी करावी, ही महाविकास आघाडीच्या वतीनं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मी मागणी करतो। थांबतो। इन्किलाब जिंदाबाद। ठिकाणी अकोले तालुक्याचं ज्ञान मंदिर आणि त्या ज्ञान मंदिर चालवण्याकरता असलेली जी ट्रस्टी आणि संस्था, या तालुक्याचं भाग्य आणि तुमच्या आमच्या सर्वांची पिढी तयार होणारं ते ज्ञान मंदिर आहे। आणि त्या ज्ञान मंदिराचं ज्या वेळेला घटना तयार झाली आणि त्या घटनेच्या माध्यमातून आतापर्यंत ज्ञान मंदिर चालते, परंतु काही कालखंडामध्ये सर्वच आपण तालुक्यातले जाणकार आहात आणि मी तर असं म्हणतो की आपण सर्व ज्ञानी आहात आणि वैचारिक दृष्टिकोन आपल्या तालुक्याचा आहे, आणि म्हणून हे ज्ञान मंदिर चाललं पाहिजे, म्हणून ही ट्रस्टी त्यावरती आपण नेमून त्यांच्यावर विश्वास ठेवतो। म्हणून ज्या ज्या घटना आता आमच्या मित्रांनी ज्या ज्या सांगितल्यात कायदेशीर बाबी, त्या बाबी आपण सर्वसामान्य लोकांनी त्या पाहिल्या पाहिजे, लोकांपर्यंत त्या माहिती दिली पाहिजे, आणि म्हणून ते ज्ञान मंदिर चालेल। म्हणून याकरता ज्या काही ठळक गोष्टी आता समोर आपल्या समोर आलेल्या आहेत, जी लोक त्या ट्रस्टीवर होती ती बरीचशी लोक होती, आता ते खोलात जाण्यापेक्षा या तालुक्याचा इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे, परंतु आपण नव्या पिढीनं जाणकर्त्याने याकडे लक्ष देऊन आणि सर्वच पक्ष असतील, सर्वच संघटना असतील, सर्वांनी एक विचार करूनच या गोष्टीचा
वाहपो करून आणि याचा निर्णय आपण घ्यावा असं माझ्यासारख्याला वाटतं. म्हणून मी माझ्या पक्षाच्या वतीनं आपल्या सर्वांच्या बरोबर आहे आणि हे ज्ञान मंदिर अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललं पाहिजे. म्हणून सर्व त्यावर निवडताना जी माणसं त्यात समजतं, कारण माझ्यासारखा अंगठे बहादूर माणूस आहे, मला तिथं घ्यायचं, मला त्यातलं काहीच कळत नाही, कुठली तुकडी काय करते कुठली तुकडी काय करत नाही. परंतु तुमच्या माहिती करता ज्या वेळेला खानगे सर त्या ठिकाणी होते आणि माझा एक प्रश्न होता, एक विद्यार्थ्याला घेत नव्हते, त्या ठिकाणी मी गेल्यानंतर गेटवर गेल्यानंतर सरांना सांगितलं, सर आत येऊ का? सरांनी प्रेमाने सांगितलं, अरे बाबा ही तुमची संस्था आहे, आम्ही आहोत इथं, फक्त तुमची संस्था आहे, या नेते या. म्हणजे अशी आदरानं चालणारी माणसं, आदराने बोलणारी माणसं, अशी माणसं त्यावेळेला चालली नाहीत आणि म्हणून बरेचशा काही वाप होऊन त्या नुकसानी झालेल्या आहेत. आणि बरंचसं या ठिकाणी आता ते माझ्यासारख्या या ठिकाणी बोलणार नाही, ते पुढे येईलच. परंतु आपण सर्वांनी महेशराव, आपण सर्वांनी एक विचारानं येऊन ही ज्ञान मंदिर कसं चालेल याच्यावर आपण ट्रस्टी कशा निवडता येईल, कायदेशीर बाबी काय करता येईल, निर्णय तर एक होणार आहे. आपण आंदोलन जरी केलं तरी निर्णय आपल्या बाजूने होणार आहे, ही काळ्या दगडावरची रेष आहे. परंतु घरचा बेद्या आणि लंकाढळ अशा काही गोष्टी भविष्यात होऊ नये एवढीच माझ्यासारखीची अपेक्षा आहे. म्हणून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अकोले तालुका महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष, त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेबजी ठाकरे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, RPI आणि सर्व मित्र पक्षांच्या वतीनं अकोले तालुक्यातील अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीवर ज्या घडामोडी घडतायत त्या संदर्भात आम्ही आज आपल्या समोर आलेलो आहोत. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी उभी राहताना या तालुक्यातील कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, विडी कामगार आणि छोटे छोटे व्यापारी यांच्या घामातून, यांच्या पैशातून ही संस्था उभी राहिलेली आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून ही संस्था एका कुटुंबाच्या घशात घालण्याचं काम या तालुक्यात चालू आहे. खरं महाविकास आघाडीच्या वतीनं आमचा याला विरोध आहे, कारण ही संस्था अकोले तालुक्याच्या सगळं राजकीय आणि सर्व सामाजिक लोकांची संस्था आहे. ही संस्था अशाच पद्धतीने पुढे चालू राहिली पाहिजे, कोणा एका कुटुंबाचं वर्चस्व नसलं पाहिजे, यासाठी आमचा विरोध आहे. त्याकरता 2022 मध्ये पण आंदोलन झालं, आपल्या सर्वांना ज्ञात आहे. 2022 मध्ये त्यावेळेसचे मुख्य विश्वस्त आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब यांनी लेखी आश्वासन दिलंय का येत्या काळामध्ये, त्या नंतरच्या घडामोडीमध्ये या संस्थेमध्ये सभासद घेऊ. वेगवेगळे विषय होते, त्या विषयावर त्यांनी लेखी आश्वासन दिलंय, त्या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. अगदी संवादानं सध्याचं जे विश्वस्त मंडळ आहे, सध्याची जी कार्यकारिणी आहेत, त्यांच्याशी संवादानं आमचं म्हणणं आहे 2022ला आपण जे साहेबांनी लेखी दिलं आश्वासन दिलं होतं त्याच्यासाठी चर्चेला 2 दिवसात, म्हणजे साधारणतः आज 19 तारीख आहे, 21-22 तारखेपर्यंत चर्चेला महाविकास आघाडीच्या आमच्या सर्व आंदोलकांना बोलवावं. नाही तर आम्ही अकोले तालुका एज्युकेशनच्या कार्यालयामध्ये चर्चेसाठी जाऊ. 2 दिवसाचा अवधी आमच्या सर्वांच्या वतीनं, महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या सर्व कार्यकारिणी सदस्य विश्वस्तांना देत आहोत. याची अंमलबजावणी त्यांनी करावी हीच विनंती मी आज अकोले तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं करतो आणि थांबतो. आज प्रथमतः इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व पत्रकार मित्रांचं मी महाविकास आघाडीच्या वतीनं स्वागत करतो. अकोला एज्युकेशन सोसायटीच्या संदर्भामध्ये गेल्या महिनाभरापासून ज्या काही चर्चा संपूर्ण अकोले तालुक्यामध्ये होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे आमच्या सर्वांचे प्रमुख नेते आदरणीय डॉक्टर अजितजी नवले यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष आणि अकोला एज्युकेशन संस्था ही तालुक्याची संस्था आहे अशी मानणारे अनेक हितचिंतक यांच्या बरोबर या ठिकाणी अकोला रेस्ट हाऊस या ठिकाणी आज ही बैठक संपन्न झाली. 2022च्या आंदोलनाचे तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात. त्यावेळेस ज्यांनी ज्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला त्या सगळ्या आंदोलनकर्त्यांचे सुद्धा मी मनापासून स्वागत करतो. 2022ला दिवंगत नेते मधुकररावजी पिचड साहेब यांनी आंदोलनकर्त्यांबरोबर आणि तालुक्यातील प्रमुख नेत्यांबरोबर लेखी आश्वासन देऊन चर्चेच्या माध्यमातून अकोला एज्युकेशन संस्था ही कायम अकोल्यातील सर्वसामान्य जनतेची राहील अशा प्रकारची भूमिका अगदी मनाचा मोठेपणा दाखवून त्या ठिकाणी त्यांनी मान्य केली होती. परंतु नंतर त्यामध्ये काय व्यत्यय आला आणि ती चर्चा तशीच राहिली आणि त्यानंतर बराच काळ निघून गेला आणि आज
15 तारखेला जे काही राजीनामे झाले होते त्या राजीनाम्यांच्या अनुषंगाने नगरच्या धर्मादाय आयुक्तामध्ये जी काही सुनावणी होती त्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अकोला एज्युकेशन मध्ये या संस्थेविषयी तालुक्याच्या जनतेमध्ये जो काही संताप आहे, तालुक्याच्या जनतेचं पूर्ण असं म्हणणं आहे की अकोला एज्युकेशन संस्था ही तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची आहे, ती कुणाही एका व्यक्तीची नाही। व त्यामध्ये स्वर्गीय यशवंतरावजी भांगरे साहेब असतील, स्वर्गीय दादासाहेब असतील, स्वर्गीय बुवासाहेब नवले असतील, स्वर्गीय लालचंदजी शाह असतील, स्वर्गीय भाऊसाहेबजी हांडे असतील किंवा स्वर्गीय मधुकररावजी पिचड साहेब असतील, या सगळ्या त्या कालखंडातील समकालीन नेत्यांचं मोठं योगदान या संस्थेमध्ये राहिलेलं आहे आणि ही संस्था कायम पारदर्शी यापूर्वी सुद्धा राहिलेली आहे। परंतु अलीकडच्या काळामध्ये नव्या राजकीय समीकरणांमुळे काही लोक त्यामध्ये स्वतःचा व्हिटो वापरून ती संस्था एक प्रकारे खासगीकरणाकडे नेण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत। याचं कारण असं आहे, पूर्वी या संस्थेमध्ये 5 चीफ ट्रस्टी होते। सर्वात अगोदर लालचंदजी शाह गेले, त्यानंतर भाऊसाहेबजी हांडे गेले, मधल्या काळामध्ये दादासाहेब रुपवते गेले, त्यानंतर आदरणीय पिचड साहेब गेले। आता त्या संस्थेमध्ये ज्यांच्या जागेवर खऱ्या अर्थानं चीफ ट्रस्टी गेल्यानंतर ज्या नेमणुका होणं अपेक्षित होतं, सभासदांना विश्वासात घेऊन, जनरल बॉडीला विश्वासात घेऊन आणि तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन ती संस्था लोकांची कशी राहील अशा प्रकारची भूमिका घेण्याची खऱ्या अर्थानं तत्कालीन जी काही काळजीवाहू समिती त्या ठिकाणी बसलेली आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने अशा प्रकारचा मोठेपणा, मनाचा मोठेपणा दाखवण्याची गरज होती। परंतु दुर्दैवानं अशा प्रकारचा मनाचा मोठेपणा या मंडळीने 2022 आज 2025 आलाय, या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये एकदाही दाखवलेला नाही। आणि म्हणून 2 दिवसापूर्वी याच रेस्ट हाऊसला तालुक्याचे आमदार आणि त्यांच्याबरोबरच्या समविचारी लोकांनी, मी सुद्धा त्या बैठकीला उपस्थित होतो परंतु पत्रकार परिषदेला मी उपस्थित नव्हतो, तेव्हा सुद्धा हीच भूमिका पुढे आली होती की या संस्थेविषयी आपल्या मनातली ज्या भावना आहेत त्या आपण सगळ्यांनी व्यक्त केल्या पाहिजेत आणि संस्था कायम तालुक्यातल्या जनतेची राहिली पाहिजे। याचं कारण असं आहे, ती काही एखादी खाजगी संस्था नाही। आमचंही म्हणणं तेच होतं, त्या बैठकीत मी माझं तेच म्हणणं मांडलं। या संस्थेवर या तालुक्यातली जवळपास अकोला कॉलेजच्या कॅम्पसमध्ये माझ्या माहितीप्रमाणे आजच्या मितीला 7,500 विद्यार्थी ते अकोल्याच्या कॅम्पसमध्ये शिकतायत। एवढा मोठा कॅम्पस, एवढी मोठी शिक्षण व्यवस्था अकोला तालुक्यामध्ये दुसरी शिक्षण संस्था नाहीत। ज्या खाजगी शिक्षण संस्था आहेत त्या व्यक्तिशः त्यांच्या मालकीच्या आहेत, परंतु तालुक्यातील गरिबांच्या मुलांना, कष्टकऱ्यांच्या मुलांना, श्रमिकांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी एवढी एकमेव शिक्षण संस्था ही उरलेली आहे। हिचं खाजगीकरण होता कामा नये आणि कोणत्याही एका व्यक्तीचा, कोणत्याही एका पक्षाचा त्या संस्थेवर वचक असता कामा नये अशा प्रकारची भूमिका ही आमची सातत्याने आहे। आणि म्हणून आज आमच्या बैठकीमधला मूळ अजेंडा हाच आहे, त्या संस्थेवर आंदोलन करणं, दबाव टाकणं, मोर्चे काढणं अशा मार्गाने न जाता पहिल्या टप्प्यामध्ये आमचं म्हणणं आहे, जे आता एकमेव विश्वस्त ज्या त्यांच्या दृष्टिकोनातून आहेत आणि सध्याची काळजीवाहू समिती यांच्याबरोबर आमची सुमोटो चर्चा करण्याची तयारी आहे। सुमोटो म्हणजे आम्ही स्वतःहून त्यांना आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, तसेच महाविकास आघाडीचे समन्वयक कॉम्रेड सदाशिवजी साबळे यांनी महाविकास आघाडीच्या वतीनं परवा त्यांना चर्चेचं एक पत्र या ठिकाणी दिलेलं आहे। कोणत्याही विषयासंदर्भामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये चर्चा करणं अपेक्षित आहे। काय वाटते लोकांना अकोला एज्युकेशन संस्थेविषयी? लोकांच्या भावना फार वेगळ्या आहेत। ठराविकच लोकांनी जर संस्थेचं नेतृत्व करावं, ठराविकच लोकांनी स्वतःची माणसं त्या ठिकाणी नेमावीत आणि वर्षानुवर्ष 30 लोक त्या संस्थेवर काम करतायत। आणि म्हणून काही नव्या पिढीमध्ये चांगली शिकलेले लोक आहेत, जे त्यांना शिक्षणामध्ये रस आहे, शिक्षण व्यवस्थेमध्ये ज्यांना समजतं, युनिव्हर्सिटीशी यांचा संपर्क आहेत, वेगवेगळ्या समित्यांवर त्यांनी कामं केली आहेत, अशा लोकांच्या नेमणुका करून अकोले तालुक्यामधल्या शिक्षण व्यवस्थेचा जो काही फास त्या शिक्षण व्यवस्थेमुळे लोकांचा अडलेला आहे तो मोकळा करण्याची गरज आहे। खऱ्या अर्थाने मी आता हा मुद्दा पुन्हा एकदा रिपीट करतो। याचं कारण असं आहे की या शिक्षण व्यवस्थेमुळं आपल्या सारख्यांच्या कुटुंबातील अनेक मुलं शिकलीत, ज्यांना बाहेर जाऊन शिक्षण घेणं सोपं नाही, पण दुर्दैवानं अलीकडच्या काळामध्ये बाजारामध्ये ज्या काही कॉर्पोरेट क्षेत्रामधल्या शिक्षण व्यवस्था आलेल्या आहेत त्यामुळे शिक्षण खूप महाग झालेलं आहे आणि अकोला एज्युकेशन संस्थेमध्ये गरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण दिलं जातं। हा माझा कालही दावा होता, आजही आणि भविष्यात राहील। आणि म्हणून हा दावा टिकण्यासाठी या संस्थेवर
सर्व पक्षीय राजकीय लोकांचं, सर्व समाजातील सर्व घटकांचं, ज्यांनी वेळोवेळी संघर्ष केल्यात, ज्यांनी या संस्थेमध्ये योगदान दिलेलं आहे, ज्यांना शिक्षण व्यवस्थेमधलं नॉलेज आहे, जे शिक्षणाने स्वतः प्रगल्भ आहेत, अशा लोकांची त्या संस्थेवर वर्णी लागणं अपेक्षित आहे. जे लिमिटेड सभासद आहेत, जी काही 148 कि 150 जे सभासद आहेत, त्यातले अनेक सभासद त्या ठिकाणी मयत झालेले आहेत. नव्याने काही निकष लावून त्या शिक्षण संस्थेवर काही सभासदांची नेमणूक करणं अपेक्षित आहे. सरसकट सभासदत्व आमची मागणी नाही, परंतु निकष लावून काही चांगली लोक त्या ठिकाणी सभासदत्व करावी. दर 3 वर्षाला तुमची कार्यकारिणी बदलते, त्या कार्यकारिणीमध्ये चांगल्या लोकांचा समावेश व्हावा आणि एक स्वच्छ कारभार या संस्थेचा असावा, अशी माफक अपेक्षा आमच्या महाविकास आघाडीच्या नेते मंडळींच्या आहेत. यामध्ये अनेक लोक आपली मते या ठिकाणी मांडतायत. आमची व्यक्तिशः आम्हाला कुणाची अलर्जी नाही, पण ती संस्था लोकांची आहे, ती कोणा व्यक्तीची नाही, आणि ती लोकांची संस्था लोकांसाठी राहावी, अशा प्रकारची भूमिका आमची राहिली आहे. ज्यांनी या संस्थेवर पूर्वी काम केलं, अमरे पाटलासारख्या माणसाचं नाव या ठिकाणी घ्यावं लागेल, ज्यांनी स्वतः झोकून देऊन त्या संस्थेला मोठं करण्यामध्ये योगदान केलं आहे. आज ही लोक विसरलीत. अमरे पाटलासारख्या माणसाचा त्याग, अमरे पाटलासारख्या माणसाने स्वतःचे पैसे लावून जे कष्ट केले, त्या माणसाला हे लोक विसरले आहेत. आणि म्हणून राजकारणाचा अकोला एज्युकेशन संस्था हा राजकारणाचा अड्डा बनू नये, अशा प्रकारची भूमिका स्वर्गीय दादासाहेब आणि सगळ्या समकालीन नेत्यांची होती. तशाच प्रकारची भूमिका या पुढील काळातही राहावी. याचं कारण असं आहे, राजकारणाला भरपूर पर्याय आहेत, वेगळ्या संस्था आहेत, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, पण ती संस्था आपण इम्पार्शियल ठेवूया, तिथं राजकीय जोडे बाजूला ठेवून केवळ शिक्षणाचं मंदिर, आणि म्हणून ते शिक्षणाचं मंदिर चालवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र बसून चांगल्या लोकांची ती संस्था राहावी, अशा प्रकारची भूमिका आमच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आम्ही मांडली. आणि म्हणून आम्ही 2 दिवसाचा चर्चेचा त्यांना आम्ही विनंती केली आमच्या पत्राद्वारे. 2 दिवसात जर ते चर्चेला आले नाही तर आम्ही सुमोटो आम्ही कार्यकारिणीबरोबर चर्चा करण्यासाठी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये जाऊ, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मित्र पक्षातील नेते सदाशिवदादा साबळे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये अकोल्यात एज्युकेशन सोसायटीचा जो प्रलंबित प्रश्न होता तो उपस्थित केला आणि तिथून पुढे हालचाली सुरू झाल्या. आपण बघितलं का 2 दिवसांपूर्वी शनिवारी इथं याच ठिकाणी विद्यमान आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इथं प्रेस कॉन्फरन्स घेतली. खऱ्या अर्थाने आम्ही ही गोष्ट संस्थेकडे जाऊन चर्चा करणार होतो, परंतु समोरच्या लोकांनी पत्रकार परिषद घेतल्या कारणामुळे आम्हालाही देखील पत्रकार परिषदेच्या मार्फत संस्थेचे जे कोणी आता कार्यकारी विश्वस्त आहेत त्यांच्या पुढे ही गोष्ट मांडायला भाग पडू राहिले. खरं तर आमची ही मनीषा नव्हती, कारण की अकोले एज्युकेशन संस्था हा काय राजकारण करायचा अड्डा नाहीये. ही गोष्ट संवादाने होणं अपेक्षित होती, परंतु ती काय होताना दिसत नाहीये. माझ्या आधीच्याही लोकांनी सांगितलं 2022 मध्ये अशाच पद्धतीने एक आंदोलन झालं होतं. 3 दिवस आंदोलन चाललं. त्यावेळेस काही गोष्टी ठरल्या होत्या. 5 जणांची कमिटी स्थापन केली होती. त्यात अजितजी नवले साहेब होते, स्वर्गीय अशोकरावजी बांगरे साहेब होते, किरणजी लहामटे होते, विजयजी वाकचौरे होते. हे सर्व जणांची एक कमिटी स्थापन झाली होती आणि ठरलं होतं का पुढील कार्यकाळ कसा करायचा, सभासद कसं खुलं करायचं आणि संस्थेचा कार्यकाळ पुढे कसा न्यायचा. परंतु जे काय आज विद्यमान आमदार आहेत त्यांच्याकडनं तशी काही हालचाल झाली नाही, कारण की त्यांची जी सवय आहे, त्यांच्यासोबत आम्ही काही काळ काम केलेलं आहे. 2019च्या आधी देखील असंच एक आंदोलन पुकारलं होतं. ते ज्यावेळेस सत्तेत आले ते आंदोलन तिथंच थांबवलं. 2022ची जी गोष्ट आहे, आज जर ते त्याच्यामध्ये कार्यरत राहिले असते तर आज अकोला एज्युकेशन सोसायटीचा जो काही प्रश्न उभा राहिलाय आज ती परिस्थिती राहिली नसती. त्यामुळं त्यांनी ज्या भूतकाळामध्ये केलेल्या चुका आहेत त्या चुका पुन्हा होऊन देऊ नये म्हणून महाविकास आघाडी याच्यामध्ये आग्रहीस्थानी पुढे राहणार आहे. खऱ्या अर्थाने आपल्याला सर्वांना माहिती आहे, अकोले एज्युकेशन सोसायटी ही गोरगरीब लोकांच्या कष्टाच्या घामातनं उभी केलेली संस्था आहे. याच्यामध्ये अनेक लोकांचं योगदान आहे. त्यामुळे ही संस्था जनतेचीच राहावी आणि ह्या संस्थेमध्ये लोकशाही टिकून राहिली पाहिजे, हा मूळ मुद्दा आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे, स्वर्गीय मधुकररावजी पिचड साहेबांनी या संस्थेचा अनेक काळ कारभार सांभाळला. माझे वडील नेहमी मला सांगायचे की मधुकर पिचड साहेबांनी जेव्हा कधी ही संस्था ते चालवत होते
एक लोकशाही या संस्थेमध्ये जिवंत होती. परंतु अलीकडे संस्थेचा जो काही व्यवहार होतोय, ज्या काही गोष्टी संस्थेमध्ये घडतायत, अनेक लोकांच्या सामान्य जनतेच्या मनामध्ये संशय निर्माण झालाय का ही संस्था आता हळूहळू प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनू पाहती काय. त्यामुळं आज मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितोय, हा लढा फक्त महाविकास आघाडीचाच किंवा आमदारांचाच नाहीये, हा लढा आपल्या पोरांच्या भवितव्याचा आहे. या तालुक्यातील गोरगरीब मुलं जे आहेत, जे इथं शिक्षण घेतात, त्यांचा लढा आहे. जसं आई मुलांना जन्म देते तसंच शिक्षण मुलांचा पुनर्जन्म करते आणि येणारी पुढची आपली सर्व पिढी इथं शिक्षण घेणार आहे. त्यामुळं आज हा मुद्दा कळीचा झालेला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी, नुसतंच महाविकास आघाडी असू द्या किंवा विद्यमान आमदार नाही, पण तालुक्यातील जनतेने देखील या लढ्यामध्ये आता सहभागी होणं गरजेचं आहे. आणि जो काही बदल आपल्याला या घटनेमध्ये करायचा असेल किंवा संस्थेमध्ये करायचा असेल, ही करण्याची गरज आहे. माझी सर्व ट्रस्टीजला अकोले एज्युकेशन सोसायटीचे एवढंच सांगणे, आम्हाला इथं विरोध नकोय, आम्हाला इथं संघर्ष करायचा नाहीये, आंदोलन करायचे नाहीये. जी काही अपेक्षा जनतेची आहे, अलीकडे आपण ऐकतोय का कोणाला तरी कार्यकारिणी विश्वस्त व्हायचंय, स्वर्गीय पिचड साहेबांच्या जागेवर कोणाला तरी भरती करून घ्यायचं, अशी चर्चा आमच्या कानावर येते. आमचं एवढंच म्हणणं आहे का असं न होता आपण पुढे गेलो पाहिजे. आज इथं डॉक्टर नवले साहेब देखील मीटिंगला सहभागी होते. ते राज्याचे नेते असल्या कारणामुळे सीपीएमच्या वतीने सदाशिव साबळे साहेबांनी त्यांच्या वतीने प्रेस कॉन्फरन्स दिली, पक्षाच्या वतीने. दशरथ सावंत साहेबांची माझं बोलणं झालं. सावंत साहेबांचं देखील तेच म्हणणं आहे का आम्ही या अकोला तालुक्यामध्ये अनेक संस्था असतील जिथं दीर्घकाळ एका व्यक्तीने सत्ता भोगली असेल, परंतु कोणतीही संस्था अद्याप या अकोला तालुक्याने एका व्यक्तीच्या मालकीची होऊन दिली नाही. तीच भावना प्रत्येक जणाची आहे. हे सर्व लोक येणाऱ्या काळामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी राहतील. आज जर सध्याची संस्थेची परिस्थिती जर आपण बघितली तर कार्यकारिणी बोगस आहे. लोकांचं असं म्हणणं आहे लोकशाही जिवंत नाहीये. एक शिक्षक सल्लागार समिती आपल्या अकोले एज्युकेशन सोसायटीमध्ये स्थापन केलेली आहे. त्याचे अध्यक्ष संपत मालुसकर आहेत. ज्या संपत मालुसकर जे जेलमध्ये गेले होते, त्या व्यक्तीला तिथं शिक्षक सल्लागार समितीचा अध्यक्ष केलेला आहे. त्यांचं शिक्षण तितकं नाहीये, तरी देखील तो व्यक्ती PhD झालेल्या शिक्षकांना सल्ला देतोय. अशा प्रकारचे चुकीचे कारभार जर संस्थेत होत असतील तर आमच्यासारख्या तरुणांना किंवा आमच्यासारख्या सर्व विचारवंत लोकांना हे गोष्ट सहन होणार नाही. कोतुळ सारख्या ठिकाणी जी जमीन खरेदी केली, बांधकाम दुसऱ्या ठिकाणी झालं, अनेक गोष्टी आहेत. या गोष्टी काय आपल्याला चव्हाट्यावर आणायच्या नाहीयेत. परंतु आज मी या सर्व विश्वस्तांना एवढंच गोष्ट सांगू इच्छितो, तुम्ही याला थोडंसं सिरियसली घ्या. अकोले एज्युकेशन सोसायटीने काहीतरी प्रगती केली पाहिजे या विचाराचे आम्ही आहोत. कालच मी एक बातमी बघितली, संगमनेर कॉलेजमधून वोकेशनल कोर्स करून आपल्या पिंपळगाव खांड मधला एक मुलगा डेन्मार्कला गेला आणि त्याला महिन्याला 2 लाख रुपये पगार आहेत. असं एकही कोर्स आपल्या अकोले एज्युकेशन सोसायटीमध्ये सुरू नाहीये. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या अकोले एज्युकेशन सोसायटीमध्ये चांगले विचारवंत माणसं गेले पाहिजे, ज्यांची पात्रता आहे, ज्यांना अनुभव आहे, रिटायर्ड शिक्षक आहेत, त्यांचा सल्ला आपण घेत नाही. परंतु संपत मालुसकरांसारखे लोक आपण तिथं भरून ठेवलेले आहेत. इथं काय राजकारण करायची जागा नाहीये. त्यामुळं आम्ही जसं स्पष्टपणे आमचं मत आहे, 2 दिवसाचा कालावधी आम्ही या संस्थेच्या विश्वस्तांना देतोय. त्यांनी 2 दिवसामध्ये आम्हाला सर्वांना चर्चेला बोलवावं. चर्चेतनं आपण हा मार्ग काढायचा आहे. जर तुम्ही याच्यात विलंब जर केला तर आम्हाला पर्याय नसल्या कारणामुळं आंदोलनाची दिशा घ्यावा लागेल. त्यामुळं मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, तालुक्यातील जनतेला, आपणही देखील या गोष्टीमध्ये सहभागी राहिलो पाहिजे आणि आपल्या अकोले एज्युकेशन सोसायटीची गुणवत्ता कशी वाढेल याच्याकडे आपण सर्वजण लक्ष दिलं पाहिजे. धन्यवाद. 2022ला ज्या वेळेला या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार किरण लामटे त्या सगळ्या गोष्टींची ते पुढाकार घेत होते, त्यांनी जबाबदारी घेतली होती. त्याच्यामध्ये त्यानंतर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षफुटी झाली, त्यावेळेस ते भारतीय जनता पार्टी सोबत मिळाले आणि तो लढा कदाचित मला असं वाटतंय त्याच्यामुळे त्यांनी थांबवलं. समितीमध्ये डॉक्टर अजित नवले सुद्धा होते. अजित नवले आजही देखील ते होते. त्यांनी तो लढा का थांबवला? त्या समितीचं डॉक्टर साहेबांचं असं म्हणणं आहे का त्या समितीमध्ये काही जबाबदाऱ्या वाटल्या होत्या, परंतु ती गोष्ट तिथं
थांबली आणि जे सत्ताधारी होते ज्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला होता त्यांच्याकडनं ह्या गोष्टीची हालचाल झाली नाही. परंतु जे काही कागदपत्र असतील आम्ही त्याचा पाठपुरावा करून डॉक्टर साहेबांनी सगळ्या कागदपत्र, मग 72ची घटना असेल, 78 मध्ये जो काही घटनेमध्ये चेंज रिपोर्ट सादर केला, हे बारकावे आज आमच्या सोबत आहे. या गोष्टी आम्ही सर्व गोष्टी येत्या गुरुवारी आम्ही ती चर्चा करणार आहोत. दादा 2022 साली काही विश्वासांचा काही पदाधिकाऱ्यांचा राजीनामा झाला, ही गोष्ट चुकीची झाली का बरोबर झाली? आज तुम्हाला लढा करावा लागतोय, त्यावेळेचे लोक बाहेर आले. खरं तर त्यावेळेस जी काही चर्चा आज आमची झाली त्यावेळेस घाई करणं अपेक्षित नव्हतं, परंतु त्यावेळेसच्या ज्या नेत्यांनी जो लढा हाती घेतला होता त्यांची इच्छा होती का तुम्ही राजीनामे घ्यावे आणि त्यामुळे सगळ्यांची राजीनामे दिले आणि ती गोष्ट जी घडली ती आज चुकीची झाली. आज वेगळ्या पद्धतीने संघर्ष करायची वेळ आली. आज जर आपल्या विचाराचे माणसं तिथं असते तर आज ही वेळ आली नसती. राजीनामे घेणाऱ्या नेत्यांमध्ये डॉक्टर अजित नवले सुद्धा होते, त्यांची पण मागणी होती की राजीनामे दिले. 100% होते, सगळ्यांना माहिती, तालुक्याला माहिती आहे. त्या कमिटीमध्ये मी माझ्या प्रेसच्या याच्यामध्ये देखील सांगितलं का डॉक्टर नवले, अशोकरावजी भांगरे साहेब, गायकर साहेब सर्वांनी एक विचाराने तो राजीनामे तिथं किरण लामटे साहेबांकडे दिले होते. परंतु किरण लामटे साहेबांचं मत असं होतं हे राजीनामे तुम्ही संस्थेकडे जमा करा. संस्थेने राजीनामे मंजूर करणं अपेक्षित नव्हतं कारण की तोपर्यंत लढा संपला नव्हता. परंतु संस्थेने त्यावेळेस घाईमध्ये सगळ्यांचे राजीनामे स्वीकारले. ही दुर्दैवी गोष्ट आहे. त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या आणि याला विलंब लागला. सदाशिव साबळे साहेबांनी ज्यावेळेस आवाज उठवला त्यावेळेस पुन्हा सर्वजण आज जागे झाले आहेत आणि आता आमच्या कानावर देखील येत आहे का 15 तारखेला काहीतरी धर्मादायुक्ताकडे केस होती, त्याच्यामध्ये बरेचशा पैकी बदल होणार होते. परंतु आज आता हा लढा आम्ही हातात घेतलेला आहे. ते जरी मित्र पक्ष एकत्र असतील परंतु महाविकास आघाडी म्हणून आम्ही इथं प्रामाणिकपणे ही लढाई निर्णायक कशी होईल आणि आपल्या अकोले संस्थेच्या हिताचं काय आहे हा विचार येणाऱ्या काळात आम्ही करणार आहोत. महाविकास आघाडीची ही आज प्रेस कॉन्फरन्स आहे. कुठून एका बाजूला महेश नवले उपस्थित आहेत आणि मच्छिंद्र धुमाळ की जे संस्थेचे पॉलिवरती आहेत ते उपस्थित नाही. आज खासदार साहेबांचे दौरा आज दिल्लीला गेलाय आणि मच्छिंद्र धुमाळ साहेबांचं काही अर्जंट काम असल्या कारणामुळं खासदार साहेब 28 तारखेपर्यंत मतदारसंघात येणार नाहीये. महत्वाचे काही काम गुंतलेले होते म्हणून मच्छिंद्र नवले धुमाळ साहेब 28 आज शिर्डीला गेलेले आहे. पुढच्या काळात सर्वजण एकत्र राहतील. काल स्वतः मच्छिंद्र धुमाळ इथे असताना ते प्रेस कॉन्फरन्सला आलेले नाही किंवा आज काँग्रेसचे मेहे साहेब आलेले आणि रमेश जगताप हे त्यांचं प्रतिनिधित्व करतात. मग हे तिथं का थांबलेत आतापर्यंत? 2022 पासून तर गोंधळ चालू आहे तर हे लोक तिथं काय गंमत पाहत होते? अगदी बरोबर आहे तुमचं. काँग्रेसचे 2 सदस्य कार्यकारी सदस्य आहेत तिथं, डॉक्टर डी.के. सहाने आणि रमेशराव जगताप. त्याचबरोबर महाविकास आघाडीचे घटक पक्ष त्यात शिवसेनेचे मच्छिंद्र धुमाळ आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आनंदराव जाधव आनंदराव. आमच्या बैठकीमध्ये सगळ्यात ठरलेलं आहे मागच्या वेळेस जे राजीनामे घेतले गेले ते चुकीची पद्धत झाली. त्यामुळे आमचे सदस्य योग्य वेळी आंदोलनाच्या वेळेस आमच्या बरोबर राहतील. आज का नाही योग्य वेळ जेव्हा येतील ना तेव्हा ते आमच्या बरोबर राहतील. 2022 पासून त्यांना ती योग्य वेळ आतापर्यंत आलेली नाही. 2022 नंतर आंदोलन का झाले नाही याचं कारण पण असं आहे का 2022 आंदोलन झाल्यानंतर त्यानंतर संस्था पण शांत होते. संस्थेने काहीच उद्योग केले नाही. गेल्या 10-15 दिवसापासून किंवा महिन्यापासून किंवा एवढ्या या संस्थेने घडामोडी घडून राहिले ते उद्योग चालू आहेत. त्यामुळे ह्या पण आंदोलनाला चालना दिली. तोपर्यंत सगळं शांत होत. त्यामुळं पण इतर विरोधी पक्ष पण याचा भाग घेत नव्हते. आज आपण जसे जेव्हा बोलताय या 4 लोकांनी अकोले महाविद्यालयामध्ये पत्रकार घेऊन ज्यावेळेस आम्ही सदस्य आहेत चुकीचं आहे. मी बाहेरून सांगतात चुकीचं आहे पण हे जे सदस्य आहेत ते आतापर्यंत पुढे आलेले नाही. ज्यावेळेस आम्ही 22 तारखेला सुमोटो कॉलेजवर जाऊ त्यावेळेस सगळे सदस्य आमच्याबरोबर राहतील. परवा दिवशी जेव्हा इथं तालुक्याच्या आमदारांनी बैठक घेतली तेव्हा मी मच्छिंद्र धुमाळांना स्वतः माझ्या गाडीवर इथं घेऊन आलो. परंतु आम्हा दोघांनाही लग्नाच्या एका निमित्तानं बाहेर जायचं होतं म्हणून आम्ही पत्रकार परिषदेला सामोरं गेलो नाही. पण जाता मी संदीप भाऊ बरोबर चर्चा केली. मी माझी प्रतिक्रिया त्यावेळेस दिलेली आहे. त्यामुळे आता आमच्या पक्षांची महाविकास आघाडीची जे आमचे लोक तिथं काम करतायत ते उद्या आंदोलनावर आमच्यावर राहतील आणि 2022 नंतर हे आंदोलन थांबलं असं तुमचं म्हणणं होतं. परंतु मागच्या आंदोलनामध्ये काही स्पेसिफिक कायद्याच्या लढाया करायचं ठरलं होतं आणि त्याच्या जबाबदाऱ्या डॉक्टर अजित नवले भांगरे साहेब यांनी काही लोकांना दिल्या होत्या आणि त्या जबाबदाऱ्यांचं मधल्या काळात सगळ्या इलेक्शन प्रोग्राम आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये थोडासा डिले झाला. परंतु जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी काही लोक नेमलेले आहेत. अकोले तालुक्यामध्ये जशी
संस्था आहे, सर्वसाधारण लोकांची संस्था आहे, गोरगरिबांनी उभी केली, तशीच अगस्ती सरकारी शाखा आज बघितलं गेलं तर पितळांच्या विरोधात महाविकास आघाडी म्हणजे शेतकरी पॅनलच्या विरोधात तुमच्या ताब्यामध्ये सहभागी लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि आजही 7 महिने झाले त्या कामगारांचा पगार त्या ठिकाणी नाही. यावर तुमचं या संस्थेत बोलत असं आपण त्या संस्थेतून बोललं पाहिजे, यावर तुमचं मत. अगस्ती कारखाना आणि अकोला एज्युकेशन याची गल्लत कृपा करून कुणी करू नका. याचं कारण असं आहे, अगस्ती कारखान्याची निवडणूक ही आम्ही तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लांबटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी मंडळाचे नेते म्हणून लढवली. आजही समृद्धी मंडळाचे नेते तेच आहेत. अगस्ती कारखान्यामध्ये जे काही सर्वपक्षीय समृद्धी मंडळाचं जे काही बोर्ड आहे त्याचे प्रमुख सुद्धा तेच आहेत. ते आणि स्वर्गीय अशोकरावजी भांगरे साहेब या दोघांनी त्या समृद्धी मंडळाचं त्यावर नेतृत्व केलं. पण तालुक्याचे पालक म्हणून आमदार साहेबांकच ते नेतृत्व राहिलेले आहेत. साधारणतः एक 15 दिवसापूर्वी समृद्धी मंडळाची अगस्ती कारखान्यात एक बैठक झाली. आम्ही त्या बैठकीला नव्हतो काही कामानिमित्त असल्यामुळं, परंतु तेव्हा सुद्धा कामगारांच्या पगारासंदर्भामध्ये आणि शेतकऱ्यांच्या पेमेंट संदर्भामध्ये काही सकारात्मक चर्चा झालेल्या आहेत. आर्थिक संस्था आहे, सगळ्याच गोष्टी ओपन करून बोलण्यात मजा नाही, कारण शेवटी ती आपल्या सर्वांची कामधेनू आहे. तिचे परिणाम आपण मागच्या काळात सगळ्यांनी पाहिलेले आहे. जशी सर्वांची संस्था आहे तशी ती पण सर्वांची संस्था आहे. सध्या मी तिला 7 महिने झाले त्या कामगारांचे पगार नाहीये. यावर तुमचं मत काय? त्या ठिकाणी तुमचं आंदोलन काय? आंदोलन काय शेवटी ती बंद पडायला ही तर सुरळीत चालू आहे. अजून 8-15 दिवसांनी जसं आमदार मोदींनी सांगितलं 7 दिवसात काहीतरी निर्णय द्यावा. तुम्हाला असं वाटत आहे लगेच एका दिवसात किंवा 2 दिवसात तुमची बैठक व्हावी? चर्चेत यावं. आम्हाला 2 दिवसात का वाटतं संदीपजी? आज 11वीच्या ऑनलाईन याचे अर्ज भरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. जेवढा आपण डिले करू तेवढा शैक्षणिक प्रोग्राम जवळ येईल आणि प्रत्येक पालकाला असं वाटतं माझ्या मुलाचं ऍडमिशन झालं पाहिजे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 11वी सायन्सच्या अकोला तालुक्यातल्या सगळ्या महाविद्यालयांच्या जागा एकदा कॅल्क्युलेट करा. तुम्हाला शिक्षणाचं भयानक वास्तव लक्षात येईल. अकोला महाविद्यालयात सुद्धा प्रवेश मिळत नाही अशी परिस्थिती आहे. 5 राऊंड तयार होतात, 5व्या राऊंड पर्यंत लोक वेटिंगला असतात, तरी सुद्धा अकोला तालुक्यामध्ये ऍडमिशन मिळत नाहीत. आणि मग नॉन ग्रँटच्या तुकड्यांमध्ये मुलांना कोथरूडला बसावं लागेल, शमशेरपूरला, शिंदेला बसून ऍडजस्टमेंट करावं लागते. जर त्यावेळेस आंदोलन केलं किंवा त्यावेळेस अशा सगळा हा गोबेस उभा राहिला तर पालक आणि विद्यार्थी सगळं डिस्टर्ब होऊन जाईल. म्हणून आमचं म्हणणं असं की लवकर करा. जे काही प्रोसेस चर्चेला काय अडचण आहे, तिथे कुठे बंदुका घेऊन जायच्या चर्चेला, जे काय समोरासमोर चर्चा करायची ना. कॉम्रेडांना प्रश्न आहे. कॉम्रेड आपण कारखान्यावर संचालक म्हणून आणि आपण या अकोला तालुका एज्युकेशन संस्थेच्या आंदोलनात पण तुम्ही सहभागी होता, इव्हन डॉक्टर नवले सुद्धा. आताची मुहूर्त मेल सुद्धा पुढच्यापासून सुरू आहे. म्हणजे आमदार महोदय ते निम्म्यावर ठेवू नका आंदोलन. परंतु कारखान्याच्या इलेक्शनला आपण आमदारांबरोबर होता, मागच्या इलेक्शनला आपण आमदारांबरोबर होता, झालेली विधानसभा आहे आपण आमदारांच्या विरोधात. हे एवढ्या दिवसांनी आत्ताच का? आता पांडे साहेबांच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणाहून खरी चर्चा या अकोला एज्युकेशनच्या संदर्भामध्ये चालू झाली आणि ओढत काही खात्रीशीर नेत्यांकडून आम्हाला बातमी कळाली. मग मार्क्सवादी पक्ष हा गेली 24 वर्ष अकोला